तर मी आज तुम्हाला असे एक मस्त मोमेंट दाखवणार आहे ना की आतापर्यंत मी तुम्हाला कधी दाखवलं नाही. आणि पाणी पिणी घालते सकाळी पण झोपला येऊ थोड्या वेळानं झोपायचं आहे. रात्री खरं तुला राखण करायचं आहे. बरोबर आहे. झोप झोप. लोक किती काड्या वडीत तरी दिवा लागत नाही लवकर. एका काडी दिवाबत्ती झाली नाही. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. मला भरपूर ताईंच्या आणि दादांच्या कमेंट आल्या आता की आजची संध्याकाळ कशी असते, म्हणजे दिवसभर काम वगैरे केल्यानंतर नाही का. तर दिवसभरचे तुम्ही ब्लॉग भरपूर बघितले असेल, पण आज मी तुम्हाला एकदम प्रॉपर संध्याकाळ दाखवतो आणि कशा पद्धतीने काय असते ते पण तुम्हाला दाखवतो. तर चला, वेळ नाही का, मग आता काय करते पहिले तुम्हाला डायरेक्ट ते दाखवतो. तर गाईज बघू शकताय तुमची आजी आत्ता काय करते. आता संध्याकाळ झाली, आता काम वगैरे केलंय दिवसभर, तर आता संध्याकाळी या काय कर. तर आता हातपाय वगैरे बघा धुईन, त्याच्यानंतर काय करते ते पण तुम्हाला दाखवतो. तर बघू शकताय सूर्य खाली चाललाय एकदम मस्त शांतपैकी, आणि संध्याकाळची एकदम अशी मोमेंट आहे त्याच्यामध्ये आजी एकदम मस्त हातपाय धुवून राहिली. हे बघा, हातपाय वगैरे धुईन आता. असं नाही की बाई दळणं जगून आणले, सरपण कडी केलं, धुणं धणं काढ. आता चुलीकडे बघायचं, पोटा पाण्याचं. पोटाला खायला नाही लागत का आपल्याला. तर गाईज बघू शकताय आता हातपाय वगैरे धुतलेत, त्याच्यानंतरचं बघा औषध चालू झालं आता. हे बघा, चूल वगैरे पेटून घेतली आता. तर आता हे औषधाचं सामान आणलंय. हे यांचं औषध आहे सकाळ संध्याकाळचं. बघू शकता आता. हे बघा, पाणी टाकलंय. बिना अगरबत्ती आपला चहा आहे रे की बाळून. ह्यो चहा म्हणजे नाही का, फक्त आणि पाणी, चहा पत्ती आणि साखर आहे. ते दुधाचा चहा पिऊ शकते, पण ते पित नाही. तर मी पितो, पण ते मला म्हणते तू जा बाहेर जाऊन पी म्हणतात, इथं नाही म्हणते. हे बघा, ब्लॅक टी चहा. बाई काळा चहा पिलो काय होतं बरं, म्हणजे का बरं पिते? चांगला राहतो गुळाचा चहा. गुळाचा चहा ना, आणि साखर न वापरत बरं का. गुळ वापरते, साखर नाही. सकाळ संध्याकाळ नाही का गुळाचा चहा पिते ते. तर हे बघू शकताय आता हे टाकलंय, आता गुळ टाकतंय बघा तुमच्यासमोर. गुळाचा चहा. ज्याला साखर असेल त्याने गुळाचा चहा प्यावा. मग काय होतं? साखर होत नाही. आता चहा झाला, आता पियाचा आहे. या गाय चहा प्यायला. आता याले की बाई चहा प्यायला. हे बघा, आमचं नुसतं गुळाचं गुळवणी पितो, तर आम्हाला दूध नाही पियाचं. हे बघा, आजोबांना नाही का कप आणि बसवाय चहा नाही पितात, तोंड पोळत म्हणून ते मोठ्या प्लेटमध्ये चहा पितात. दाखवतो माझ्याकडे. गरम गरम चहा भारी, पण संध्याकाळच्या टायमाला पण. तुम्ही पेला का? या चहा प्यायला. मला पण दिला या, मला एवढं नको बाबा. किती चहा प्यायला खुश आहेत, बघितलं नाही दोघं. आता आजची बघितलं, आता आजोबा बघा हे बघा. या चहा घ्यायला भारी लागतो गोळाचा चहा पण. झाला चहा पिऊन नानाचा बाईचा. नाही का, आता मी तुम्हाला दाखवतो रियालिटी. चहा वगैरे झाल्यानंतर नाही का आजी काय करते पहिल्यांदा ते तुम्हाला दाखवतो. आता तुळशीला पाणी घालते, दिवा लावते, हळद कुंकू लावते, पाया पडते. संध्याकाळची दर दिवस वाटते आपली.
हे बघा आता पाणी आणलंय, पाणी बिणी घालते, सकाळी पण घालते संध्याकाळी घालते, 2 टाईम पाणी घालते तुळशीला. त्या पिंड आहे, पिंडीला दिवा वगैरे, या अगरबत्ती. हळद कुंकू राहिली, हळद कुंकू आपला लावलं. देव हेच आहे, तुळस शेरी की बाई हो, तुळशी सारखे तप घालतात, आपली तुळस आहे ही. चल. लोक किती काड्या वडीत तरी दिवा लागत नाही लवकर. एका काडीत दिवाबत्ती झाली नाही, अशीच दिवाबत्ती बाई दादा पाया पडत दादा तुळशीच्या. आता भाकरी काढून करायचं. आता दिवस मावळ आहे, 6 वाजून गेल्यात, केव्हा उरकायचं म्हाताऱ्या माणसाला. आता जर दिवस असंच करावं लागत तेव्हा मग चुलीकडे जावं लागत. तर या पद्धतीने संध्याकाळची आपली सुरुवात असते. तर आता तुम्हाला दाखवलं दिवसापासून, तर आता पुढचं पण दाखवतो. म्हणजे मी म्हटलं होतं ना तुम्हाला दाखवलं तर एकदम प्रॉपर दाखवल, तर आज त्या पद्धतीने एकदम प्रॉपर दाखवतो मी तुम्हाला. तर आता बघू शकता आतमध्ये गेली काय करते बघा. तर हे बघा आता लागले स्वयंपाकाला, स्वयंपाक करताना पण दाखवतो. बघा कसं झोपलंय, आळत देऊ राहिलं. उठ आहे बाबा, थोड्या वेळानं झोप, आता अजून अंधार नाही पडला. उठ 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 लवकर, अजून झोपला येऊ. थोड्या वेळानं झोपायचं आहे, रात्री खरं तुला राखण करायचं आहे. बरोबर आहे, झोप झोप. तर आजीबाई आज काय बनवणार आहे मग? पिठलं भाकर, पिठलं भाकर. पिठलं भाकर आज. तर बघू शकता आज नाही का, आजी बेसन आणि भाकर बनवणार आहे. त्याच्या हातचं बेसन म्हणजे एक नंबर बरं का. तुम्हाला तर मी पाठीमागच्या ब्लॉगमध्ये दाखवलंच आहे. तिळाची भाकर करायची, पिठलं करायचं आणि खायचं. लय विचारचं का तिळाच्या भाकरी सकाळी का नाही? आज भोगी आहे ना, त्याच्यामुळं मस्त बनवत असते ती. हे बघा तीळ आणले ती ना, तर तीळ वगैरे टाकून ती भाकरी बनवली. तर आजोबा तुमची आज कसं काय तब्येत, काय आठवत आहे तुम्हाला आज? अरे आज भोगी आहे, भोगी 12 वस्तूचे कालवून खाल्ले आज भोगी. तुमच्या टायमाला पहिल्यांदा कशी करायची भाजी असेच आणि ते कमून करावं लागतं काय? आज संक्रांतीचं करावं लागत ते, उद्या संक्रांती आहे म्हणून आज लगेच. पिढीने पार आले का? पहिल्यापासून जुनी पद्धत. बघू शकता या प्रकारे तुमची आजी दररोज भाकरी करते अशा टायमाला, आणि असं चालतं दररोज. तर मी आज तुम्हाला अशी एक मस्त मोमेंट दाखवणार आहे ना, की आत्तापर्यंत मी तुम्हाला कधी दाखवलं नाही. आणि संध्याकाळची वेळ आहे, तर तुम्ही बघू शकताय की ती मोमेंट कोणती आहे. तर चला हे बघा. बघू शकताय हे बघा, गावाकडचं संध्याकाळ. तर अशा प्रकारे दिवसभराच्या धावपळीनंतर आपली घरातली संध्याकाळ असते. आणि कशी मोमेंट वाटते. तुम्हाला आवाज येतो का हनुमान चालीसाचा? हे बघायचं आहे तुम्हाला कुठून येतात. तर चला तुम्हाला ते पण दाखवतो बरं का. आज जेवढं दाखवते ना तेवढं मस्त मस्त दाखवतो तुम्हाला सगळं. तर हनुमान चालीसाचा आवाज तुम्हाला इथं येत असेल, पण इथं परफेक्ट नाही येते. तर तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो मी, एक मंदिर वगैरे दाखवतो आणि हनुमान चालीसा पण, हनुमान दादा पण दाखवतो. तर चला मग. पिठलं भाकर केली. कुठे पिठलं? हे बघा सुक्क बेसन बनवलंय तिनं आज. सुक्क बेसन आणि ही भाकरी. हे बघा नाना काय बघत आहेत, कीर्तन बघत बसलेत. दररोज कीर्तन बघत झोपत आहेत.
तुम्हाला मी अजून एक गोष्ट दाखवतो गावाकडे शांत संध्याकाळच्या. तर चला हे बघा, बघू शकताय सगळीकडे पूर्णपणे अंधार आहे. हे आपली चोल वगैरे इकडं, आणि तुम्हाला बाहेर एकदम मस्त आवाज येतोय तो म्हणजे हरिपाठ आहे संध्याकाळचा. असा हरिपाठ दररोज संध्याकाळी गावात होतो. बघा किती भारी वाटतंय खरंच. गावाकडं शहरामध्ये आता नाही का पूर्णपणे गाड्यांचा हॉर्नचा आवाज, कोणी कोणाशी बोलत नाही, गप्पा नाही, काही नाही काही नाही. खरं जीवन गावाकडेच आहे. हे बघू शकता तुम्ही, डायरेक्ट तुमच्या समोर आहे. तर गाईज बघू शकता, हे बघा जेवण वगैरे झालं, आता झोपली तुमची आजी. झाला असा दिवस जातोय तिचा दररोज संध्याकाळी. झोपली बाई, काय करते आता दमदारी. तुम्ही खाल्लं का? जेवण खाऊन नानाचं अजून कीर्तनात चाललंय. आता नाना पण झोपते, बाई पण झोपले आता. तुम्ही जेवल्या का नाही अजून? असाच आहे साधा सरळ आपला दिवस. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या छोट्याशा फॅमिलीला सपोर्ट करा. आणि नवीन जर कोणी असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि उद्याचा ब्लॉग बघायला मिस नका करू. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर.